या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी कोथळी येथे आले होते। त्या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। माणसाला दोन डोळे असतात, प्रत्येक जण दोन्ही डोळ्यांवरती प्रेम करतो, तसं मी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे या दोघींवरतीही प्रेम करतो, असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केलं आहे। मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं ही मतदारांची असलेली इच्छा, त्यामुळे मला वाटतं वातावरणाच्या बाजूला भाऊ, हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि पारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते। काय म्हणते आरपट्टी? लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो, छोट्या छोट्या निवडणुका, त्यामुळे आरपट्टी पारपट्टी हा विषय नाहीये। भाऊ, काय सांगाल आज, म्हणजे की जिला मुली समाज मानतो त्या सुनेची उमेदवारी, आणखीन त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात, म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे। बूम बूम दिसत अशा अनेक वेळा विरोध माझी रोहिणीताई जिथं लग्न झालेलं आहे, तिथं संसार स्वतंत्र आहे, ते विचारानं स्वतंत्र आहे, आवाज लॉजची, आणि तिचा एक व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय आहे, त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्याला अधिकार असल्यामुळे ते वैचारिक मतभेद असू शकतात, त्या दृष्टिकोनातून ते गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढत आहे, त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे, आणि त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे तिकडे प्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे, आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आलं तर आमचं स्वागतच आहे। आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या 8 दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल। थोड्या वेळापूर्वी आम्ही रक्षाताई यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचं माझं शिवधनुष्य हे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे, पण 2 जणांनी उचललंय, एक तुमचं नाव घेतलं आणि दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं, म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शिवधनुष्य उचललंय। काय सांगाल, शक्य झालं? नाही, निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखावी लागते, काही नियोजन करावं लागतं, काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावी लागते। माझ्याने ते चालना देण्याचा प्रयत्न केला, अन्य बाबींच्या संदर्भात माझा अनुभव कामी आला, आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर रक्षाचं यश निश्चित आहे, ते जवळ आहे। दिलजमाई झाली? दिलजमाईचा प्रश्नच नाही, मतभेद असू शकतात, मनभेद असू शकत नाही, विचारांचा आम्ही चालतो, हे असा एक कौतुकाचा विषय नाही। या ठिकाणी सर्वांचं इतरही लोक सुनेसारखे मुलीसारखेच असतात, मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो, पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे जसे काही दोन्ही डोळे आहेत, कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं आणि कोणत्या डोळ्यावर करू नये असं कधी होत नाही। दोन्ही डोळ्यांनी आपण सारखंच पाहतो, तसं दोघांनाही सारख्या नजरेनं पाहतो। हो, 1987 पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे। केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणीही सातत्यानं होत राहिली। खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय आहे? म्हणजे केळी हे सिमेंट आहे, लोखंड आहे, काय आहे, काय म्हणतंय सरकार? अलीकडच्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे, कारण ते पेरिसेबल आहे, नाशवंत आहे, आणि ते टिकाऊ नाही, ते फळांच्या याच्यात बसत नाही। कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा रक्षाताईंनी केली, मी विधानसभेमध्ये केली, परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये केळी एक फळ मिळत नाही, परंतु फळांना ज्या दिल्या जात असलेल्या साऱ्या सवलती या आता केळीला द्यायला लागलेल्या आहे, त्यामुळे केळीला हे तत्सम फळ अशा स्वरूपाचा दर्जा मिळालेला। ही निवडणूक काय, कोणत्या मुद्द्यावर सगळ्यात महत्वाची तुम्हाला वाटते? रोहिणीताई जर सोबत असतात तर अधिक चांगलं झालं असतं, तुम्ही जसे सोबत आलात ताकद वाढली, तशा रोहिणीताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं। एक खंत व्यक्त करून दाखवली, भविष्यकाळात ही खंत मिटेल का? हे निश्चित आहे की रोहिणीताई आणि रक्षाताई यांनी जर एकत्र असतं तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते, अधिक आम्हाला बळ मिळालं असतं। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये
बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।